नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज प्रचाराचा अखेरचा दिवस होता। खरं तर ही निवडणूक विविध कारणांनी रंगात आलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आहेत। भैया, काय सांगाल? आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता, कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे? अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद पाचही जिल्ह्यातून शिक्षकांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। चांगल्या पद्धतीने चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी माझ्यावर मतांचा वर्षाव पहिल्या पसंतीचा होईल असं एकंदरीतच वातावरण पाचही जिल्ह्यामधून दिसून येत आहे आणि मला असं वाटतं ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे आणि तशाच प्रकारेचा निकाल येत्या 1 तारखेला लागेल अशी अपेक्षा देखील आहे। खरं तर ह्या निवडणुकीत अनेक उमेदवारांना ती आरोप प्रत्यारोप देखील झालेत। काल नाशिकमध्ये संजय राऊत होते, ते देखील म्हणाले साखर सम्राटांनी साखर वाटावी गुळ वाटावा, आमच्याकडे गुळवे हे उमेदवार आहेत। अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांच्या बघण्याचा हा दृष्टिकोन मला वाटतो। मी अनेक संस्थांवर काम करतो, भारतातील अमूलनंतर सगळ्यात मोठी इफ्को सारख्या संस्थेवर संचालक आहे, जी फर्टिलायझर्समध्ये काम करते, सहकारात आहे, फायनान्समध्ये आहे, शैक्षणिक संस्थेवर मी काम करतो। अशा चुकीच्या पद्धतीचा त्यांचा आरोप आहे। मग त्या लॉजिकनी त्यांचा उमेदवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, त्यांच्यावर देखील काही प्रमाणात गुन्हे दाखल आहे। मग याचा अर्थ त्यांनी गुन्हेगारीच करावी, त्यांनी का बरं इलेक्शन लढवावं असा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे, जर त्यांचं हेच लॉजिक त्यांना लावायचं असलं तर। नक्की भैया, खरं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत गुळवे यांच्याकडून शिक्षकांना ड्रेस, पैठणी, नथ असं वाटप झाल्याचं म्हणण्यात आलं आहे। त्याचे जे फोटो आहेत ते देखील आता समोर आलेले आहेत। नाही, हे फार दुर्दैव आहे। जळगावात नव्हे, मला जी माहिती मिळते आहे की त्यांच्या स्वतःच्या संस्थेमध्ये CCTV कॅमेरे बंद करून अशा प्रकारे सगळं वाटप त्या ठिकाणी चालू आहे। दुर्दैवाने ज्या कर्मवीरांनी ही संस्था 109 वर्षापर्यंत सांभाळली, जपली, त्यांना काय वाटत असेल हा खरं त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे। आणि एक दुर्दैव आहे, त्या संस्थेमधील विद्यार्थी विचार करत असतील की आपल्या समोर या ठिकाणी आपल्या शिक्षकांना साड्या आणि इतर गोष्टी वाटल्या जात आहे आणि याचा परिणाम येत्या मतदानावर त्यांच्या विरोधात मतदान करून शिक्षक देतील हे मला खात्री आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर सर्वच उमेदवारांकडनं जे जुन्या पेन्शन योजनेचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आश्वासन दिलं जातं आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं देखील जे मतदार आहेत त्यांना जुन्या पेन्शन संदर्भात आश्वासन देण्यात आलं आहे। आपण याकडे कसं पाहतो? इतक्या दिवसात का झालं नाही हाच माझ्या त्याच्यासमोर प्रश्न आहे। ही लढाई जुन्या पेन्शनधारकांनी कोर्टापर्यंत नेली, कोर्टाने त्यांना निर्देश दिला, तरी देखील सरकारने त्याच्यावर योग्य ती उपाययोजना केलेली नाही आणि म्हणून हा निवडणुकीचा हा फक्त एक फार्स आहे, त्याच्यात कुठेही ठोसपणा मला जाणवला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की तो एक निवडणुकीपुरता दिलेला एक शब्द आहे। नक्कीच भैया, धन्यवाद। आपण दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात आपल्यासोबत होते नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।